कोकाटेंना जामीन मंजूर झाला, पण असं असलं तरी सत्र न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये। आता या निकालाचा अर्थ काय आहे आणि आमदारकीवरून चेंडू पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडेच कसा आला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। माणिकराव कोकाटेंना अखेर मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला। मुंबई हायकोर्टाचा निकाल फार इंटरेस्टिंग आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टानं स्थगिती दिलेली नाही, मात्र त्याचवेळी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला, म्हणजेच कोकाटेंना आता अटक होणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा तर कायम ठेवली, म्हणजे आमदारकी त्याच्यासाठी ते डिस्क्वालिफाय झाले। आता विधानमंडळ महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं हे सरकारमध्ये मंत्री होते, ते किती तात्परतेने त्याच्यावर कारवाई करतात ते पाहणं एक उचित राहील। तिसरी गोष्ट, त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येईल, तो पर्याय आहे, पण सुप्रीम कोर्टात स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा बेल कॅन्सल करण्यासाठी जाऊ शकतं। म्हणजे सुप्रीम कोर्टात जाण्याचे दोन्ही पर्याय जसे कोकाटे यांना उपलब्ध आहेत तसे स्टेट गव्हर्नमेंटला देखील उपलब्ध आहे। पण जामीन मंजूर करत असतानाच मुंबई हायकोर्टानं गरिबांची घरं लाटण्याच्या प्रकरणात दोषी आहेत हे मान्य केलं आणि त्यावरून कोकाटेंना फटकारलं सुद्धा। पदाचा दुरुपयोग केला, कोकाटे दोषी आहे, मात्र जनता तुम्हाला विश्वासानं निवडून देते, जनतेच्या विश्वासावर खरं उतरणं आवश्यक आहे, पण ते केलं नाही। सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही, मात्र 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात येत आहे। त्यांचं जे कन्व्हिक्शन आहे, स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमदारकी आता राहणार नाही, आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते, त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही, कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। हायकोर्टाच्या निकालानंतर एक बाब स्पष्ट झाली की जामीन मिळवण्याबरोबरच कोकाटेंची आमदारकी जाणार। कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते। हायकोर्टानं जामीन मंजूर करत असताना कोकाटेंना सत्र न्यायालयानं दिलेल्या शिक्षेवर स्थगिती दिलेली नाही। आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं हायकोर्टानं म्हटलं, त्यामुळे आता विधिमंडळाला कोकाटेंच्या आमदारकीवरून निर्णय घ्यावा लागेल, म्हणजेच कायद्यानुसार आमदारकी जाणार हे निश्चित आहे। दरम्यान हायकोर्टाचा निर्णय येताच विधिमंडळाच्या सूत्रांकडून माहिती समोर आली। माणिकराव कोकाटेंबाबत हायकोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेईल। हायकोर्टाने त्यांना कदाचित मानवतेच्या दृष्टिकोनातून बेल दिला असावा आणि ह्या बेल मिळाल्यामुळे त्यांची अटक आता तुर्तास टळली आहे, पण आमदारकी मात्र निश्चित जाणार, कारण ज्या दिवशीपासून त्यांना 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने दिलेली आहे ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे लिली थॉमसचं जे जजमेंट आहे ते वारंवार कोट करतो, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 8(3) जो आहे तो नल अँड व्हॉइड ठरवला आणि त्याप्रमाणे त्यांना ज्या दिवशी सत्र न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे त्या दिवशीपासूनच त्यांची आमदारकी रद्द निश्चित होईल। त्यांना विधिमंडळाच्या सचिवांनी अपात्र जाहीर का केलं नाही, विधिमंडळाचे अध्यक्ष त्यांना अपात्र म्हणून का जाहीर करत नाहीत, हा प्रश्न संबंधित आहे कायदेशीरतेशी। आणि माझं असं स्पष्ट मत आहे की विधिमंडळाचे सचिव असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील हे सगळेजण सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करीत आहेत आणि मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेलाच आहे, ते मंत्री होऊ शकत नाही, ते आमदार होऊ शकत नाही आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे हे आता आमदार नाहीत कायद्याच्या दृष्टिकोनातून, हे अत्यंत स्पष्ट आहे। तर कोकाटेंच्या विरोधात याचिका करणारे आशुतोष राठोड यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्याचा निर्णय केलाय। हायकोर्टाच्या निकालाचं स्वागत करतानाच राठोड हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत। बघा, याच्यात आजचा माननीय उच्च न्यायालयाचा निकाल हा अतिशय स्वयंस्पष्ट आहे। आजच आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात प्रक्रिया पूर्ण केली आहे तातडीने आणि आता याच्यात राहिला डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न। तर डिस्क्वालिफिकेशन हे 16 डिसेंबर 2025 रोजीच झालेलं आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्फत आजच्या निकालाने झालेलं आहे।
तर पहिली गोष्ट तर सुप्रीम कोर्टात अपील ॲडमिटच होत नाही. जर ते ॲडमिट झालं यदा कदाचित तर एक निवडक काही पुरावे दाखवायचे ते दाखवले तर ते अपीलही खारिज होईल याचा मला विश्वास आहे. 4 दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटेंना आणि त्यांच्या भावाला 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि कोकाटे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले. पण वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये गुरुवारी रात्री दाखलही झाले. मात्र अटक काही केली नाही. आता तर हायकोर्टानं जामीनही दिला, त्यामुळे अटकेचा प्रश्नच नाही. तर लीलावतीच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की कोकाटेंच्या छातीत दुखत होतं आणि त्यांच्यावर एन्जिओग्राफी करण्यात आली. श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता, छातीत दुखत होता. तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले. आज आम्ही निर्णय घेतला, डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतला, सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला अँजिओ करावं लागणार आहे, गरजेचं आहे की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे. आणि आज आत्ता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवलंय. की हा जाणीवपूर्वक वेळ काढूपणा आहे, कारण शुक्रवारी ऑनरेबल कोर्ट सुनावणी घेणार होतं. त्यामुळे शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटे जोरात आजारी पडणार आणि शुक्रवारी अचानक त्यांना ठणठणीत बरं होणार. कारण माणिकराव कोकाटे जर खरंच आजारी पडले असते तर राष्ट्रवादीचे लोक लगेच पार्लेजीचा पुडा घेऊन त्यांच्याकडे गेले असते. पण माणिकराव कोकाटे खोटे आजारी पडले हे राष्ट्रवादीचे सगळ्या लोकांना माहिती आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि ही शेवटी न्यायालयीन लढाई आहे, ही पुढे चालू राहील. लीलावतीच्या डॉक्टरांनी डॉक्टर जलील पालकर यांनी त्यांची संपूर्ण मेडिकल बुलेटिन दिली की कशा प्रकारचे ब्लॉकेजेस आहेत, काय शस्त्रक्रिया लागणार आहे आणि शस्त्रक्रियेनंतर पण 7 दिवस त्यांना आरामाची गरज असेल. सध्या तरी क्रीडा खातं हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आहे. त्याबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळेला स्वतः माननीय अजितदादा पवार साहेब आणि कोर कमिटी मिळून घेईल पक्षाची. बोगस कागदपत्र सादर करून गरिबांच्या कोट्यातील 2 घरं बळकावल्याच्या प्रकरणात कोकाटे दोषी सिद्ध झाले. हायकोर्टानं आता त्यावर शिक्कामोर्तब केलंय. याआधी कोकाटेंचं मंत्रिपद तर गेलंच आहे, पण आता आमदारकी सुद्धा जाणार हे निश्चित आहे. फक्त निर्णय कधी घ्यायचा हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठरवतील. कृष्णा सोनारवाडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.